जो अभंग कीर्तना करता निवडलाय तो मोठा गोड आहे, थोडा स्ट्रॉंग करा. अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. थोडा बेस करून मी करून ट्रबल घेऊन द्या कडक, की हे जन हो माय बापा हो, 2 दिवस ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही आलो, 2 दिवसानंतर प्रत्येकाला हे जग सोडून जायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सुख पाहिजे असेल, आत्मिक सुख पाहिजे असेल तर आत्मिक सुखाकरता एक देव आपलासा करावा लागेल. शार्प करा नावाचा, अगोदर होता तसा. एक देव आपलासा केला की जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. आपुला तो एक, असं बोलत चला ज्यांच्या अभंग पाठ येते, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. देव आपलासा करा, तो दर्शक सर्वनाम लांबचा देव, तो कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो देव आपलासा करा. महाराज म्हणले सुख प्राप्त होईल. साधक म्हणतात तुकोबाराया आम्ही जरा संसारिक प्रापंचिक करणारे, कामधंदा करणारे शेतकरी मंडळी, आम्ही कांद्यावले कामधंदा करणारे मंडळी, देव आपलासा करणं जरा आम्हाला कठीण जातं, जरा सोपं सांगा ना साधन. तर तुकोबाराय म्हणतात बाबा देवा व्यतिरिक्त या विश्वामध्ये सगळं खोटं आहे, सगळं लटकं आहे, त्याला आदिही नाही आणि त्याला अंतही नाही. ए रती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. देवा व्यतिरिक्त सगळं खोटं आहे, त्याला आधीही नाही त्याला अंत नाही. महाराज आम्ही काय करावं? तुकोबाराय गोड साधकांना मार्मिक सांगतात, जो नाशरहित आहे, जो अविनाश स्थितीला प्राप्त झाला, नाम तो गोविंद, त्या गोविंदाचं मनाला पिस लावा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. माय पिस शब्दाचा अर्थ वेड लावणं. जसं मीराबाईला वेड लागलं होतं, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाचुंगी 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 मै हरिगुण गावत मीरा नाचुंगी. तसं वेड लागलं पाहिजे भक्तीचं. ठीक आहे महाराज, हे केल्यानंतर काय होईल? तर तुकोबाराय उपदेश करत असताना शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की हे जन हो माय बापा हो, उद्या जर तुम्ही मेलात, ऐकताना तुम्ही कीर्तन अशा मान हलवा जा. हां, उद्या जर तुम्ही मेलात, मेल्यावर सुद्धा तुमचं नाव शिल्लक राहील. कार्याच्या रूपाने कीर्तीच्या रूपाने नानासारखं. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, ए रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान. हा झाला अभंगाचा भाव. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करतात. पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त प्रत्येकाला वेगवेगळा त्याच्या पद्धतीचा उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश, ज्याचा अधिकार जसा असेल तसा उपदेश माझे तुकोबाराय अभंगामध्ये करतात. मग तुकोबारायांची उंची काय आहे? इकडे बघा. हां काय झालं? बोलू नका. मी फार लांबून आलो तुमच्याकरता, 250-300 किलोमीटरचा प्रवास करून आलो. फक्त विक्षेप करू नका, विनंती. कोपऱ्यापासून विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. जसा अधिकार असेल तसा तुकोबाराय उपदेश करतात. पण सज्जन हो, तुकोबारायांची उंची काय? अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, तुकी तुकला तुका विश्व भरुनी उरला, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका स्याली मनोनी रामेश्वरी. तुकोबाराय फार आकाशाच्या उंचीचे आहेत. मग महाराजांचा परिचय. आपण सगळे टोप्यावले माळकरी मंडळी, आपण वारकरी संप्रदायाची सेवा करणारे माय दादा काका, ऐका. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वत मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या कवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहासगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षरांनी लिहिला, इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवायन पंथ ज्यांनी खुला केला ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये उपदेश करताय. विठ्ठल या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. इकडे बघा, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. विको पूर्ण बंद करा. तुकोबारायांना असं म्हणण्याची का पाळी आली?
त्याचं एकमेव उत्तर आहे, ह्या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी ऐका, जरा इंग्रजीचं वाक्य आहे, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट ओर नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर जेऊ गावामध्ये तुकोबराय तो नॉर्मल विको भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करण्याकरता जायचे सज्जन आहोत. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, सतत भजन करायचे. सततम कीर्तयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्य भियुक्तानाम योग क्षम वहाम्यहम. नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबारा देवाचं भजन करायचे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. डोंगरावर जाऊन भजन करायचे. इकडं बघा दादा, एके दिवशी माय जिजाई साहेबाने तुकोबारांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? मालक, तुम्ही जीवन केल्याशिवाय मी जीवत नाही. ऊन फार पडलंय, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही डोंगरावर जाऊन भजन करताय, हातामध्ये लेखणी घेताय, शिळेवरती बसताय, कधी भंग न होणाऱ्या अभंग या समाजाला देतायत, जगाचा माता ठिकाणून येण्याकरता पंचमवेद गाथा निर्माण करतात, अभंग संहिता करतात. पण मालक, मला तुमची फार काळजी आहे. जिजाई साहेब म्हणतात. काय म्हणतात? माय ऐका, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही शिळेवरती बसून अभंग करताय तुकोबाराया. पण मी भाकरीचं गोठडं घेऊन डोंगराच्या दिशेने येते, मला कसं कळणार तुम्ही कोणत्या डोंगरावर भजन करताय? भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय? तुकोबाराय म्हणतात, आवले एक काम कर, भाकरीचं गठुडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या दिशेने ये. ऐका बरं का कान उंचावून. भाकरीचं गठुडं डोंगराच्या दिशेने घेऊन येईन, डोंगराच्या पायथ्याला ये आणि डोंगराच्या पायथ्याच्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. हे बघा, टाळी अशी मेलगत वाजू नका ना. उगा कंजूसपणा करू नका टाळीचा. काही टेन्शन आहे तुम्हाला का? माझ्यावर नाराज आहे तुम्ही? काही हो पुरुष मंडळी, माय टाळी अशी कंजूसोनी वाजू नका. टाली बजाना हो तो खुलकर बजाइए, गुरु करना तो पहचान कर कीजिए और पाणी पिणं हो तो छान कर पीजिए. आपला आनंद आपण घेतला पाहिजे. जो कीर्तनात जर कंजूसपणा केला टाळी वाजायचा. ऐका मग मी काय बोलतोय ते. जो कीर्तनात करील कंजूसपणा, टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर 1 वाजता यम त्यास कवटाळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सुद्धा तुमच्या माझ्या पाया पडतात. माय काय म्हणतात? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. हे लागोनिया पाया राधे राधे, वा 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 वा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, वा 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 बाबासाहेब बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. तुकोबाराय म्हणतात, पाया पडतो मी तुमच्या. ओ काका, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जो बजाएंगा कीर्तन में टाली, जो बजाएंगा हरिपाठ में टाली, जो बजाएंगा कथे में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे जोरदार. आपल्या टाळीच्या आवाजाने हा मंगल कार्याचा व्हाला असा गजबजला पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे.
तुकोबाराय अभंग संहिता करताय, पण किती त्रास झाला माझ्या तुकोबाराय उपदेश करताय तुम्ही आम्हाला. कोपला पाटील गावचे हे लोक, गावचा पाटील तुकोबारायला बोलला. शुभा कासाराच्या पत्नीने गरम उकळतं पाणी केलं आई, आणि तुकोबाराय आंघोळी करताना नाहनीमध्ये बसलेत. नाहनीच कळते ना, नाहनीमध्ये बसलेत आणि सकाळी पहाटे 4 वाजता गरम उकळतं पाणी केलं आणि तुकोबारायच्या अंगावरती टाकलं. शुभा कासाराच्या पत्नीने, जळे माझी काया लागला गुणवा, धावरे केशवा पांडुरंगा. अंगाचा दाह व्हावा, डोळ्यामध्ये पाणी यावं, टचकन डोळ्यात पाणी यावं, ऊर भरून यावा आणि पांडुरंगाचा चेहरा डोळ्याच्या समोर यावा माझ्या तुकोबारायांच्या. पण तुकोबाराने भजन सोडलं नाही काका. ते तुकोबारा तुम्हाला आणि मला सुख मिळण्याकरता काय करतात, मोठी गंमत करतात. काय करतात, तुकोबाराने एक पाटी घेतली बरं का, आणि देहू गावामध्ये तुकोबाराने पाटीमध्ये देवाला घेतलं. गावकरी मंडळी, देव घ्यायचा का? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणे. लोक एवढे चॅप्टर, लोक म्हणले महाराज तुमचा देव नको आम्हाला, देव ठेवायला जागा नाही. देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. मग तुकोबारांनी एक गंमत केली. काय गंमत केली? तुकोबारांनी इकडं पाहिलं, माझ्या लाडक्या बहिणींनो इकडं बघा, सुख पाहिजे का? हो काका, सुख पाहिजे का? ठेवायला जागा नसली असली तरी येऊन द्या. इस्टेट, बंगला, गाडी, प्रॉपर्टी, धन दौलत, ऐश्वर, बँक बॅलन्स, LIC पॉलिसी येऊन द्या. सुख पाहिजे. महाराज म्हणले भौतिक सुखही मिळेल आणि आत्मिक सुखही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आत्मिक सुख पाहिजे असेल तर एक काम करा, जीवनामध्ये एक देव आपला सकरा अभंगाचं पहिलं चरण. वा वा जय हो, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा टाळी वाजव जोरदार. वा.
एक नंबर बरं का, असं हृदयाला लागलं बरं का दादा रामबा. बाबासाहेब महाराज खूप सुंदर. तुमच्यासारखे गायक असली ना 12 वाजले काय, 1 वाजले काय, 2 वाजले काय, 3 वाजले काय, 4 वाजले काय, रात्रीचे 10 वाजले काय. फक्त हे बसले पाहिजे हो, तुम्ही बसणार नाही एवढ्या वेळ. आज मोठी गंमत अशी आहे बरं का साहेब, आज गाणारे खूप सुंदर आहेत, एक नंबर आहेत गाणारे. वाजवणारे एक नंबर आहे, विनेकरी एक नंबर आहेत, टाळकरी एक नंबर आहेत, पुरुष मंडळी एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, खुर्चीवर बसलेली एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे, तिकडच्या बाजूला बसलेले एक नंबर आहे, इकडच्या बाजूला बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठाला विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात एक देव आपला असा करा जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. शार्प करा, कमी करा विकू. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. सुख मिळेल देव आपलासा केल्यावर. एक देव आपलासा करा. देव आपलासा का करा? इकडे बघा, थोडा प्रश्न आहे, थोडा डाऊट आहे. देव आपलासा का करायचा? तर तुमच्या आणि माझ्या डोक्यावर, इकडे बघताय ना तुम्ही, डोक्यावर कर्ज आहे, ऋण आहे, उपकार आहेत. कोणाचे? देवाचं ऋण आहे आपल्यावरती. वेदांत शास्त्रामध्ये 3 ऋण आहे आपल्यावरती. 2 संतांचं ऋण तुमच्या आमच्यावरती, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण तुमच्या आमच्यावरती. म्हणून आपलासा करा. विठाल विठाल. जेने हा जीव दिला दान, देव आपलासा का करायचा? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राजा हो, 3.5 हाताचा नरदेह देवाने आई आपल्याला तुम्हा आम्हाला दिलाय. भजना करता, नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह, दिले इंद्रिय, हात पाय कान, सकल इंद्रिय देवाने त्याच्याकरता दिले. हा जीव ज्या वेळेस बरं का आईच्या उदरामध्ये पडला होता, आजचं सायन्स, आजची सायकोलॉजी, विज्ञान सांगते, दुसरा दादा असा उलटा पडला होता. खाली डोकं आणि साहेब वरती पाय. देवाशी करारनामा केला या जीवाने. काय करारनामा केला? हात जोडले. देवा, या गर्भवासाचं गाडं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा. या दुःखात मला एक वेळा बाहेर काढ. एक वेळ या दुःखावे टाळी वाजवा, भजन करा. एक वेळ या दुःखावे गळे. एक वेळ या दुःखावे गळे. वा वा वा. टाळी वाजव जोरदार. वा, खूप सुंदर. हा जीव देवाला करुणा भाकू लागला बरं का बाबा काका. देवा, या गर्भवासाचं गाढ दुःख सहन होत नाही. एक वेळा करे या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय. हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा.
देवा रात्रंदिवस तुला विसरणार नाही. पण मोठी गंमत झाली. इकडे बघा, हा एवढा लबाड निघला. ऐकता ना तुम्ही सगळे, झोपले नाही ना? इकडे बघा, एवढा लबाड निघला. बाहेर आला ना, देवाला म्हणला गर्भवासाचं दुःख सहन होत नाही, रात्रंदिवस तुझं भजन करीन. पण हा चुकीच्या पद्धतीने वागू लागला. इकडे बघा चष्म्यावले, खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. देवाला म्हणला देवा, करुणा बाकू लागला. रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुला विसरणार नाही. तुझं भजन करीन, तुझं पूजन करीन, तुझं नामचिंतन करीन, परमार्थ करीन, भक्ती करीन. हा जीव देवाला म्हणू लागला. बसलेले मंडळी इकडे बघा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळी मंडळी इथं बसलेले. मनुष्य शरीर मिळालंय, परमेश्वराने तुम्हा आम्हाला दिलंय. ऐकताना तुम्ही, मी प्रश्न सुरू केलाय बरं का. मनुष्य शरीर तुम्हा आम्हाला मिळालंय, परमेश्वराने मनुष्य शरीर तुम्हा आम्हाला दिलंय. हे मिळालंय का कळालंय? जो जिता वही सिकंदर. हा, येऊ का माईक घेऊन तिथं मध्ये? तुम्ही बोलती का नाही? माझी आई, माझी ताई बोला, माझी बहीण बोला. ए माय, हा मिळालंय पण कळालं नाही. एकदा टाळी वाजवा जोरदार यांच्याकरता. असं मोकळं बोलत जात तुम्ही. आम्ही खेळीमेळी गदारुळे आनंद या व्यक्तीप्रमाणे तासभर आपण कार्यक्रम करणार आहे. लय टेन्शन देणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि टेन्शन घेतल्यासारखं बसू नका, मला टेन्शन देऊ नका. असं मोकळं बसा. कारण येतानी काय आणलं नाही, आपण जातानी काय घेऊन जाणार? खाली हात आया है, ए पगले तू खाली हात आया है, तू खाली हात जाएगा. येतानी काही आणलं नाही, जातानी काही घेऊन जाणार नाही. आता एवढ्या लांबून मी जालन्याहून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्र विशेषता. सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. काय करा? देवाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. हे मनुष्य शरीर मिळालंय, पण ताई कळालं का? नाही कळालं. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. आता खटका बसला. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, तंबाखू, विमल खाल्ली नसती. कळालं असतं मिस्त्री लावली, सोलापूर कोल्हापूर, सोलापूर कोल्हापूर लावली नसती. कळालं असतं गरीबाला त्रास दिला नसता. कळालं असतं तर शेजारचे जे बांध कुरले नसते. हा, हे मिळालंय पण कळालं का हो? अशा मान हलवा. नाही कळालं. काय कळालं नाही माझी ताई, माझी आई, दादा? काय कळालं नाही? आन्सर लय गोड आहे. हे फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल. आणि एखादी वस्तू फुकट मिळाली की त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होतं बरं का दादा. आणि अति परिचय झाला की व्हॅल्युएशन डाऊन होतं, किंमत राहत नाही, इज्जत देत नाहीत लोक. लय आज जवळ गेल्या लोकांच्या, लोक लय डेंजर. म्हणून लय कोणाच्या जवळ जायचं नाही, लय कोणापासून लांब राहायचं नाही, दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाला की आवाज नाही येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सगळे भाग्यवान मंडळी आहात. परमेश्वराने स्वर्गाधिक देवांना मिळणारा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय. स्वर्गीचे अमर इच्छिताती लोका मृत्यूलोकी व्हावा जन्म, हे लोकीचा हा देह देव इच्छिताती पाये. हा देहाची अपेक्षा स्वर्गातले देव सुद्धा करतात. सज्जन हो, किती मोठा गोमटा शरीर दिले देवाने. इकडे बघा, देवाने हात दिलेत. हात कशा करता? बोला ना. टाळी वाजवण्याकरता. एकदा जोरदार टाळी वाजव मग. हे बघा, टाळीचा आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे हो दादा. जोरदार वाजव, जोरदार अशी मोकळी. हा बस, वा. देवाने हात टाळी वाजवण्याकरता दिलेत. देवाने तोंड दिले. तोंड कशा करता? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. देवाने गळा दिलाय. गळा कशा करता ताई? काळी मणी घालाला, पांढरे मणी घालाला की बँटेक्स घालाला? देवाने गळा दिलाय पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. एकदा टाळी वाजवा माझ्या आई करता. वा वा.
लोक भरपूर सोनं घालतात. सेठ साहेब गोल्डन मॅन घाला, भरपूर सोनं घाला. माझ्या दादा हो भरपूर सोनं घाला, दररोज भरपूर घाला. आई उद्या 10 तोळे घ्या, मला का पैसे द्यायचे का? भरपूर सोनं घाला साहेब, भरपूर सोनं घाला. पैसा तुम्ही कमवतात, आनंदात जगा. मोठा भारीतला मोबाईल घ्या, सोनं घ्या, गाडी घ्या भारीतली, मोठा बंगला बांधा, सगळं आनंदी आनंद जगा. पण मराच्या अगोदर एक बारीक का व्हायना तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. एक माझं वाक्य फार व्हायरल झालं सोशल मीडियाला, ऐका. अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला, अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या माळीच्या माळी. देवानी पाय दिलेत, पाय जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाय. तीर्थयात्रे जाये चुको नको पायी तीर्थयात्रा. मुखे राम नाम. नाथ महाराज वर्णन करतात. हासी माझा नेम सिद्धीने अनिक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा माझे मन लागो तुझे. सुरुवात आहे. हा